बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। गोकुळ संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपत आहे। त्यामुळे सध्या अवसायनाच्या मुद्द्यावरून न्यायप्रविष्ट असणाऱ्या 1320 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, असाच कोल्हापूर सर्किट बेंचनं स्पष्ट केलंय। तसंच विद्यमान संचालक मंडळानं 1 वर्ष मुदतवाढ द्यावी यासह अन्य 4 केलेल्या मागण्याही सर्किट बेंचनं फेटाळून लावल्या। यातून 5 मे पासून गोकुळ दूध संघावर प्रशासक राज येणार असल्याचं स्पष्ट झालं। गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीचे वेध सर्वांनाच लागले असताना अवसायनात काढलेल्या 1320 दूध संस्थांचा प्रश्न न्यायप्रविष्ट झाला। महादेव दूध संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बेलवडे यांनी सर्किट बेंचमध्ये धाव घेऊन याचिका दाखल केली होती। यावर आज सर्किट बेंचच्या प्रथम डिव्हिजनसमोर सुनावणी पूर्ण झाली। न्यायमूर्ती माधव जामदार आणि प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। यामध्ये न्यायालयानं या दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय गोकुळ दूध संघाची निवडणूक घेता येणार नाही असं स्पष्ट केलंय। याचबरोबर विद्यमान संचालक मंडळानं 1 वर्ष मुदतवाढीची केलेल्या मागणीसह अन्य 4 मागण्याही फेटाळून लावल्या आहेत। यातून संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी मध्यरात्री संपताच सहकार कायद्यातील तरतुदीनुसार गोकुळ दूध संघावर 5 मे पासून प्रशासक येण्याचा मार्ग मोकळा झालाय, असं याचिकाकर्ते प्रकाश बेलवडे यांनी सांगितलं। नवीन झालेल्या सहकार कायद्यातील बदलामुळे 5 तारखेपासून गोकुळला प्रशासन लागणार याविषयी काही शंका कोणाला नव्हती। तरी सुद्धा माननीय न्यायालयामार्फत 1 वर्षाची मुदतवाढ वाढवून द्यायची असा यांचा प्रयत्न सुरू होता। आज झालेल्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने आम्हाला चर्चेमध्ये सुनावणीमध्ये कोणत्याही प्रकारचे मुदतवाढ या संचालक मंडळाला देता येणार नाही स्पष्ट केलेला आहे। हा जो 15 एप्रिलला जो बदल झालेला होता सहकारच्या अधिनियमामध्ये, हा बदल त्यांनी स्वतः पण सांगितला नाही, माननीय न्यायालयासमोर सुद्धा ठेवला नव्हता। त्यामुळे थोडीशी न्यायालयाची दिशाभूल करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता। हे खरोखर निषेधार्ह आहे। आमदार शिवाजी पाटील यांनीही सर्किट बेंचच्या निकालाचं स्वागत केलंय। शेतकऱ्यांच्या पाठबळावरच आपण ही लढाई जिंकली आहे, असं त्यांनी नमूद केलं। सर्व शेतकरी बांधव आणि दूध उत्पादक आपले सर्व डेअरीधारक सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि मग पहिला त्यांच्यामुळे हा लढा आपल्याला यशस्वी झाला आणि पुढे अजून चांगले आपण रिझल्ट देऊ। आता आपल्याला हे हायकोर्टाने आपलं अर्ध काम केले, आता बाकीचे काम आम्हाला सर्व करायचे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। नामदार मुश्रीफ यांनी जिल्ह्यात भाजप संपवण्याचा कट रचलाय, या आरोपाचा पुनरुच्चारही आमदार शिवाजी पाटील यांनी केलाय। मुश्रीफ साहेबांनी जिल्ह्यामध्ये भाजप संपवायला कुठे त्यांनी युती केली का? भाजप वाढवायला अजिबात नाही। पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी मुश्रीफ साहेबांनी सगळ्यांचा वापर केला आणि वापरून करून सोडला। आमच्या भाजप विरोधी सगळ्याच आणि साधा कर्मचारी बघा, आमच्या संचालिका बघा, आज आमच्या संचालकांना कुठली माहिती देत नाहीत, कुणाला सपोर्ट करत नाहीत। काल ते बोलत होते त्यांच्या 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या होत्या की त्यांना वाऱ्यावर सोडला आणि ते वापरतात सोडतात आणि कुणाच्याच हे नसतात। मग त्यामुळे युती धर्म करायचं सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे। मुश्रीफ सोडून कुणाशी युती करा, मुश्रीफ आपल्याला भाजप कधी वाढू देणार नाहीत। आणि गोकुळमध्ये भाजपचं राजकारण का करायचं? सत्ता बसल्यानंतर आपण भाजप म्हणू, सत्तेसोबत आपण जी राष्ट्रीय सत्ता जे बसवणं ही माझं काळाची गरज आहे। याच्या गोकुळमध्ये माझं तर मत आहे की भाजप म्हणून आपण राहण्यापेक्षा सत्ता कशी स्थापन करता येईल आणि सत्तेसोबत कसं राहता येईल। कारण का गोकुळ म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि गोकुळ म्हणजेच राजकारण, म्हणजे एवढं मोठं गोकुळच्यावर चालते। आणि आता माझी तर प्रामाणिक इच्छा आहे की मुश्रीफ साहेबांसोबत माझी कामं इच्छा नाही, कारण अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख, आमचे प्रमुख, पक्षाचे प्रमुख आदरणीय देवाभाऊंच्या पुढे आम्ही कोणच नाही। ते जे सांगतील तो निर्णय अंतिम असेल। आमदार विनय कोरे यांनीही सर्किट बेंचच्या निकालाचं स्वागत केलंय। गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे। याबरोबर राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळे महायुतीच्या विचारांचा प्रशासक या दूध संघावर येईल, असं आमदार कोरे यांनी नमूद केलं। आता आज कोर्टानं तो निर्णय दिला आहे किंवा 80 दिवसात त्या 1100 संस्थांचा निर्णय घ्यावा आणि निवडणूक लावावी। आता मुदत 4 तारखेला संपती। प्रशासक जरी आला ना तरी शेवटी महायुती म्हणून आम्ही सगळे काम करतोय, आमच्या विचाराचंच येणार ना, आम्हीच आणणार, आमचीच माणसं येणार, काय दुसरं काय होणार आहे? 1200 संस्था मीडियामध्ये 1200 संस्था 80 दिवसात त्याचा निर्णय करावा हे ठरलं। त्यामुळे फार मोठं ह्याला जेवढी चर्चा आहे एवढं महत्त्व असं आहे वाटत नाही।
अवसायनात काढण्यात आलेल्या दूध संस्थांबद्दल अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे सर्किट बेंचच्या आजच्या निकालामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडल्याचं दिसून येत आहे.